माझ्या हत्येचा कट रचण्यात आला। सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले। बिश्नोई गँगकडून हत्येचा कट रचण्यात आलाय असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांचा रोख नेमका कुणाकडे हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। खरं तर वाल्मिक कराड यांच्या प्रकरणानंतर वारंवार सुरेश धस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती। सुरेश धस यांनी बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवला होता। मात्र सुरेश धस यांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, बिश्नोई गँगकडून हत्येचा कट रचण्यात आला असं सुरेश धस यांनी म्हटलं। त्यामुळे सुरेश धस यांचा रोग नेमका कोणाकडे हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे। तर सुरेश धस यांनी आता एक खळबळजनक वक्तव्य केलंय। माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, सुरेश धस यांनी हे गंभीर आरोप केलेत। बिश्नोई गँगकडून हत्येचा कट रचण्यात आलाय असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांचा रोख नेमका कोणाकडे हा प्रश्न आता उपस्थित होतोय। बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याचा कट आहे असं सुरेश धस यांनी म्हटलंय। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांना या ठिकाणी यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आता सुरेश धस यांनीच या संदर्भातली माहिती दिली आहे। तर हत्येसाठी बिश्नोई गँगच्या माध्यमातून कट रचण्यात आला असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलं। त्यामुळे सुरेश धस यांचा रोख नेमका कोणाकडे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मागच्या काही दिवसांपासून वारंवार सुरेश धस हे माध्यमांसमोर येत आहेत। त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी वेळोवेळी आवाज सुद्धा उठवला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। उदय, गंभीर बाब आहे, बिश्नोई गँगकडून हत्येचा कट रचण्यात आला असं सुरेश धस म्हणतायत, काय सविस्तर? कारण आपण जर बघितलं तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या प्रकरणावरून सुरेश धस यांना देखील टार्गेट करण्यात आलं होतं, त्यांना देखील लक्ष करण्यात आलं होतं। विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते। या दरम्यानच बीडमधील काही वन्यजीव प्रेमींनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं। या उपोषणादरम्यान काही बिश्नोई समाजाच्या लोकांनी देखील भेट दिली होती आणि आता त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी एका युट्यूब पोर्टलला जी मुलाखत दिली त्यामध्ये माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता। बिश्नोई समाजाचे काही लोक राजस्थानमधून आणले गेले आणि या आंदोलनात सहभागी केले गेले आणि ते आता त्या दिशेने माझे काही लोकांचे प्रयत्न सुरू होते की माझ्या हत्येचा कट रचण्यात येत होता असा देखील आरोप आता सुरेश धस यांनी केलाय। आता ही हत्या कोण करणार होते, हा कट कोण रचत होते आणि त्या पाठीमागे कोण लोक आहेत आणि या संदर्भाची तक्रार आमदार सुरेश धस पोलिसात करणार आहेत का, असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत असून आता लवकरच या पाठीमागची त्यांची सगळी भूमिका समोर येऊ शकेल। करण उदय, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की बिश्नोई गँगकडून हत्येचा कट रचण्यात आला असं सुरेश धस म्हणतात। सुरेश धस यांना तशी काही धमकी आली का, त्याबाबतची काही माहिती मिळाली का? कारण जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत बिश्नोई गँगचा उल्लेख सुरेश धसांनी थेट केलेला नाही। बिश्नोई समाजाचे काही लोक आंदोलनात सहभागी झाले होते असं त्यांनी म्हटलंय। आता या संदर्भाचं अधिकृत स्पष्टीकरण ते लवकरच देतील आणि या संदर्भात जर त्यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली असेल असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते पोलिसात देखील तक्रार करतील आणि पोलीस त्या दिशेने तपास देखील करू शकतील। करण उदय, खरं तर मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की सुरेश धस वारंवार माध्यमांसमोर आहेत, आवाज उठवत आहेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती। तर सुरेश धस यांना याबाबतची माहिती नेमकी केव्हा मिळाली, त्याचा काही त्यांनी खुलासा केलाय का की हत्येचा कट त्यांचा रचण्यात आला होता? नक्कीच आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली। गेल्या काही दिवसापासून सातत्याने ते चर्चेत आहेत आणि मग त्यांनी उठवलेल्या आवाजामुळे कोणी जर दुखावलं गेलं असेल तर त्यातून असा प्रकार होऊ शकतो असं त्यांना वाटलं असेल, म्हणूनच कदाचित ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील। आणि सुरेश धस यांच्यासारख्या आमदार असतील आणि लोकप्रतिनिधी आहेत, गेल्या 30 ते 35 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत, अशा एवढ्या मोठ्या नेत्याला जर अशा पद्धतीने जीवे मारण्याची धमकी येत असेल तर गृह मंत्रालयाने देखील याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या संदर्भाची सखोल चौकशी देखील करणं गरजेचं असल्याचं मत आता बीड जिल्ह्यातून व्यक्त केलं जात आहे। उदय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारे आपण आता माहिती दिलात की वन्यप्रेमींनी सुद्धा या संदर्भात आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे बिश्नोई समाजाचा सहभाग होता, याबाबतची काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बीडमध्ये सतीश भोसले याच्या घरातून काही मांस जप्त करण्यात आलं होतं, तसेच शिकारीचं साहित्य देखील जप्त करण्यात आलं होतं आणि सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता असल्याने सुरेश धस या देखील या प्रकरणात लक्ष होत होते। ज्यावेळी हे आंदोलन मुंबईत सुरू होतं त्यावेळी बिश्नोई समाजाच्या काही लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या आणि त्याचा काही संदर्भ घेऊन सुरेश धस यांनी अशा पद्धतीचं मत व्यक्त केलंय का किंवा सुरेश धस यांना अशा पद्धतीची काही धमकी आली होती का, अशा पद्धतीने आता ही सगळी चर्चा सुरू आहे। एका युट्यूब पोर्टलला ही मुलाखत दिली सुरेश धसांनी आणि त्यामध्ये त्यांनी माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता,
मला विलन ठरवून हा सगळा कट रचण्यात आला होता त्यांनी म्हटलंय. आता या संदर्भातची तक्रार ते पोलिसात करतात का आणि पोलीस या प्रकरणात काय तपास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उदय, जसं तू आता माहिती दिलास की बिश्नोई समाजाच्या माध्यमातून सुद्धा भेट घेण्यात आली, कोणाची नेमकी भेट घेण्यात आली त्या आंदोलनाच्या दरम्यान? नक्कीच बिश्नोई समाजाचे ते लोक होते, परंतु असं कुठल्या मोठं नाव त्यामध्ये नव्हतं. बिश्नोई समाज हा हरण असेल किंवा वन्यजीवांबद्दल प्रेम बाळगून असतो आणि अशा पद्धतीच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्यामुळे ते लोक त्या ठिकाणी आले असावेत. नक्कीच उदय, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी.